नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता घरचा स्वादिष्ट असा आवळ्यांचा मुरब्बा. मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे. सर्वप्रथम हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेऊ. आता हे आवळे स्वच्छ कपड्याने किंवा किचन टॉवेलने पुसून घेऊ आणि सुरीने हलकेसे चिरे देऊन घेऊ. आता स्टीमरमध्ये आवळे 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घेऊ. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर एखाद्या मोठ्या पातेल्यात चाळणी ठेवून ही आवळे स्टीम करता येतात. पंधरा मिनिटांनंतर आवळे छान स्टीम झालेले आहेत. इथे गॅस बंद करून आवळे थंड होऊ देऊ. आवळे थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी अलगद वेगळ्या करून घेऊ आणि बिया काढून घेऊ. आता कढईमध्ये आवळ्याच्या फोडी घालू आणि त्यातच साखरही घालू. इथे मी अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे. यातच मी 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 लवंग घातलेले आहे. यामुळे आवळ्याच्या मुरब्ब्याला छान चव येते. आता साखर वितळेपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घेऊ. दहा ते 12 मिनिटांनंतर इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता हा साखरेचा सिरप घट्ट होईपर्यंत 5 ते 10 मिनिटं अजून उकळून घेऊ. 10 मिनिटांनंतर आपला इथे आवळ्याचा मुरब्बा तयार आहे. हा मुरब्बा पोळी, पराठा किंवा असाच खायलाही खूप छान लागतो. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुम्हाला मुरब्बा कशासोबत खायला आवडतो हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारे घरच्या चवीत आरोग्याची गोडी अनुभवायला माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.